हाय हॅलो नमस्कार, मी विद्या. तुमचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मी आज तुमच्यासोबत खूप छान अशी माहिती शेअर करणार आहे. बेलाच्या झाडाखाली आपण कुठली सेवा करायची की त्याच्यामुळे आपल्याला भगवान शंकराचे आशीर्वाद मिळतील. तर ती माहिती आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ऍक्च्युली ही माहिती मी तुम्हाला मागच्या आठवड्यातच शेअर करणार होती, पण माझा दात दुखत असल्यामुळे मला काही ते शक्य झालं नाही. म्हटलं चला अजून 8 दिवस आहेत श्रावणातले, तेवढ्यात जरी तुम्हाला ती सेवा करता येईल तरी खूप आहे. आणि ही सेवा तुम्ही श्रावणातच केली पाहिजे असं काही नाही. तुम्ही सोमवारी करू शकता, प्रदोषला करू शकता, शिवरात्रीला करू शकता. भगवान शंकराच्या अशा ह्या सेवा आहेत आणि श्रावण मध्ये तर आपण रोजच करू शकतो. तर अशी ही कुठली माहिती किंवा कुठली पूजा ती बघूया. चला तर मग आता आपण सेवेला हे बघा, मी आता साहित्य सांगते तुम्हाला. सगळ्यात आधी मी निरंजन सांगते. निरंजन घेतलेली आहे तुपाची, त्यानंतर पांढरे फुल, त्यानंतर बेल, नंतर वस्त्र मी घरीच तयार केलेलं आहे. तुम्हाला वाहायचं असेल तर वाहू शकता, नाही वाहिलं तरी चालतं. आणि धूप घेतलेलं आहे, दूध घेतलेलं आहे, साखर, पाणी, हळदी, कुंकू, तांदूळ, अष्टगंध, भस्म आणि पांढरे फुलं, हे सगळं मी घेतलेलं आहे. त्याच्या आधी सगळ्यात आधी मी दीप प्रज्वलित करून घेतला. म्हणजे कुठलीही पूजा तुम्ही जेव्हा करता तेव्हा तुम्हाला दीप प्रज्वलित करायचा आहे आणि मग सगळ्या पूजेला सुरुवात करायची. चला तर मग आता आपण पूजेला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण काय करायचं, बेलाच्या झाडाखालची जी माती असते ना, तर ती अशी गोळा करायची. बघा, माझं हे बेलाचं झाड आहे असं सुंदरसं छोटंसं. तर त्या मातीची आपण आपल्या पद्धतीने अशी व्यवस्थित पिंड तयार करायची आहे. तुम्हाला जशी जमेल तशी, अशीच झाली पाहिजे तशीच झाली पाहिजे असं काही नाही. आपला भाव महत्वाचा आहे महादेवाला, त्यानुसार मी अशी करायचा प्रयत्न केला. तर अशी खूप सुंदर अशी छोटीशी पिंड तयार झाली बघा. खूपच भारी वाटते. आणि अशी मस्तपैकी आपल्याला माहिती तशा पद्धतीने आकार द्यायचा महादेवाच्या पिंडीला आणि मग आपल्याला त्याची पूजा करायची. तिथलीच माती गोळा करून अशी मस्तपैकी तयार केली बघा ही मी पिंड. आता ही जी आपण पिंड तयार करून घेतलेली आहे, माझ्या पद्धतीने केली मी. तुम्हाला अजून याच्यापेक्षा छान करता येत असेल तरी चालेल आणि साधी केली तरी चालेल. भगवान शंकराचं असं काही नसतं, फक्त खऱ्या मनाने आपण किती भावनेने त्यांना पुजतोय ते महत्वाचे. तर त्याच्यासाठी आता आपण बघा दिवा प्रज्वलित करून घेतलेला होता सगळा. आपण सगळ्यात आधी महादेवाला पाणी वाहणार आहोत. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. त्याच्यानंतर आता आपण दूध वाहणार आहोत. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. परत पाणी वाहणार आहोत. ओम नमः शिवाय. अशा पद्धतीने दूध पाण्याचा आपण अभिषेक केलेला आहे. त्याच्यानंतर आपण आता पिंडीला, इथं माता पार्वती असते तर तिथं आपण हळदी, कुंकू आणि अक्षता वाहणार आहोत. त्याच्यानंतर इथं भगवान शंकराला अष्टगंध, भस्म हे वाहणार आहोत. त्याच्यानंतर आपण जे मी वस्त्र तयार केलं होतं ते वस्त्र वाहणार आहोत. त्याच्यानंतर आता आपण भगवान शंकराला बेलाचं पान वाहणार आहोत. आणि तुम्हाला माहिती, बेलाचं पान नेहमी असं न वाहता नेहमी असं व्हायचंय पिंडीला. ओम नमः शिवाय. कमीत कमी 3, 5, 11, 21, 108, 51 असे बेलपत्र व्हायचे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अशा पद्धतीने मी 3 बेलपत्र वाहिले. त्याच्यानंतर पांढरे फुलं. ओम नमः शिवाय. माता पार्वतीला मी लाल फुल वाहते. ओम नमः शिवाय. लाल म्हणजे गुलाबी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भगवान शंकराला परत पांढरं फुल वाहते. ओम नमः शिवाय. आता अगरबत्ती ओवाळून घेते. नमः शिवाय. हे झालं तर धूप. ओम नमः शिवाय. त्याच्यानंतर आता आपण आरती करणार. नैवेद्याला साखर ठेवणार आहोत.
पाणी फिरवणार आहोत. पाणी फिरवताना फक्त पाण्याने किंवा बेलपत्राने तुम्ही फिरवू शकता. तुळशीपत्र भगवान शंकराला वाहत नाही. ओम नमः शिवाय. आणि आता आपण आरती करूया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठशेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय. आता आपण देवीची आरती करणार आहोत. दुर्गे दुर्गट बारी तुझविना संसारी अनाथ नाते अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वर्धे तारक संजीवनी. जय देवी जय. आता आपण कर्पूर आरती घेतली ना, कापूर हाच घ्यायचा या पद्धतीने, तर तो जास्त चांगला असतो. हा बघा, हाच कापूर आपण याच्यानेच आरती करणार आहोत. लवतवती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषय कंठी काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा. या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे. आता ही जी आपण सुंदरशी पूजा केलेली आहे, ही आपण 2 तासाने किंवा अर्ध्या तासाने बी ती कुंडीतच विसर्जन करायची आहे त्याच दिवशी. बघा, ही आपल्या अशी पद्धतीने पूजा झालेली आहे. किती सुंदर अशी पूजा झालेली आहे आणि प्रसन्न तर अफाट वाटते. आणि बेलाच्या झाडाखाली जेव्हा आपण शिवलिंग तयार करतो, तिथल्याच मातीचं घेऊन, बेलाच्या झाडाखालच्या मातीचं घेऊन शिवलिंग तयार करतो आणि अशी पूजा करतो, तर तेव्हा आपल्या मनोकामना पण पूर्ण होतात. आणि आपल्या मनोकामनाबद्दल तर आपण प्रार्थना करायचीच आहे. जर आपले कोणी पूर्वज गेलेले असतील किंवा आपल्या घरातील कोणी व्यक्ती गेलेले असतील, त्यांच्या मुक्तीची पण आपण मनोकामना करू शकतो. अशी ही शिवाची पूजा, शिवपिंडीची पूजा म्हणजे त्यांना पण मुक्ती मिळते, आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. अशी अतिशय सुंदर आणि प्रसन्न वाटणारी आणि फलदायी अशी ही पूजा तुम्ही नक्कीच करून बघा. तुम्हाला पण त्याची प्रसन्नता वाटेल आणि नक्कीच आवडेल. आजची ही बेलाच्या झाडाखाली आपण कशी पूजा केली पाहिजे तर ते मी तुम्हाला दाखवलं. आणि किती महत्वाची, किती सुंदर अशी सेवा नक्कीच तुम्हाला आवडली असेल ही मला आशा आहे. तर ती सेवा तुम्हाला कशी वाटली ते पण सांगा. आणि अशाच विविध माहिती मिळण्यासाठी किंवा विविध पूजा तुम्हाला हव्या असतील किंवा आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आवडत असतील तर. आणि किंवा काय वाटत असेल किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा, मी त्याचे नक्की तुम्हाला उत्तर देईल. तर आजची सेवा तुम्हाला कशी वाटली, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.